नमस्कार मंडळी, मी अस्मिता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर दादाची प्रिन्सी ह्यामध्ये. सो हा जो तुम्ही नारळ बघताय ना, 4 दिवसापूर्वी हा असा नारळ नव्हता, त्याचं शहाळं होतं. म्हणजे ह्या नारळामागची एक स्टोरी आहे ती मी तुम्हाला आता सांगते. पहिल्यांदा 4 दिवसापूर्वी म्हणजे आज रविवार, मंगळवारी काय बुधवारी मी मिहितला स्कूलला आणायला गेलेली. तेव्हा असं म्हणतच की काय देवा तुझं लक्ष नाही माझ्याकडे, असं तसं माझ्या मनामध्ये खूप काय चाललेलं. आणि म्हणजे भांडत होती मी देवाशी. तर अचानक आहे ना, समोरून धाप करून आवाज आला आणि बघते तर काय एक जे शहाळं असतं ना ते पडलं होतं झाडावरून आणि नेमकं आमच्या पुढ्यातच पडलेलं. तर पटकन देवाने म्हणजे जाणीव करून दिली की माझं लक्ष आहे, जर लक्ष नसलं असं तर हा तुझ्या टाळक्यात बसला असता. सो मग आम्ही ते उचललं आणि घरी घेऊन आलो. तेव्हापासून मिहित बोलता आई मला पाणी प्यायचं आहे, पाणी प्यायचं आहे. पण ते काय फोडायला बाबा आपल्याला जमत नव्हतं आणि पावसाळा असल्यामुळे जास्त नारळवाले पण येत नाही तिकडे. जे नारळाचं पाणी विकतात ते पण येत नाही. तो आता म्हटलं काहीतरी करूया आणि बघूया जमते काय फोडायला. असं पण म्हणतात ना की एखादी स्त्रीने जे म्हणत काय आणलं ना ते ती करायला मागे पुढे बघत नाही, ती ते करूनच टाकते. म्हटलं बघूया. मग ह्या कोयतीने आणि मी दोघींनी मिळून हे जे काय तुम्ही बघताय ना एवढं सगळं काढलेलं आहे. या नारळाला आम्ही रेस्क्यू केलंय. ह्या नारळाला मी पाण्याला बाहेर काढलं. आता ह्याला आम्ही पाणी देतो. पण तुम्ही कमेंट करा की मी आता असं संकष्टी आहे, तुम्ही सांगा मी ह्या नारळापासून काय पदार्थ बनवू. कमेंट करून नक्की सांगा. फक्त मोदक सांगू नका, कारण मोदक मला काही जमणार नाही. पण मोदकाशिवाय अजून दुसरं काय आपण नारळापासून बनवू शकतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी ह्याला पाणी देते ह्याच्यातलं. तोपर्यंत बाय बाय.